नमस्कार सर्वांना. नमस्कार. नमस्कार. एक 2 मिनिट आपण वाट बघूया आणि मग चालू करू वर्ग. हा, सर्वांनी प्रिंट आउट आणली आहे का? हो मॅम. हो मॅम. काय एवढं काय तुला भीती भीती वाटत? आज जान्हवी बरोबर कोण आलंय? मॅम माझी छोटी बहीण आहे. हो का? कितवीला जाते? ही KG 2nd ला आहे. चालेल, करूया आपण सुरुवात. कोण म्हणेल आजची प्रार्थना? कोणाला सांगितलेलं होतं? मॅम मी म्हणू का? आरव का? हो मॅम. जान्हवी तू केली आहे का पाठ? आगी बोल की तू. अर्धी पाठ केली आहे, फक्त अर्धी बाकी आहे. अच्छा. आणि इराने? अर्धी पाठ केली आहे. हो का? सुरुवातीची पाठ केली आहे का? हा. आणि तू ग जान्हवी? मॅम मी पण सुरुवातीचीच केली आहे. सुरुवातीचीच केली आहे. आणि आरव? शेवटचं कडवं पाठ आहे का आरवचं? हो मॅम. पाठ आहे, बरं. मॅम मला थोडस येते त्यामध्ये. ठीक आहे ना, काही हरकत नाही. प्रयत्न तर कर. हा. हो मॅम. तर बघ, आता सुरुवातीची जी प्रार्थना आहे ती ह्यावेळेस इरा म्हणेल. हा, आणि मग नंतरची आरव म्हणेल. इराचं किती पहिले 2 कडवे आहेत का पाठ? हा आहेत ना, बरं. चालेल, सर्वांनी ताठ बसा, हात जोडा प्रार्थनेसाठी. आणि बघा, तुम्ही जरी म्यूट असले ना तरी पण जे प्रार्थना म्हणताय ना त्याच्याबरोबर म्हणा, म्हणजे पाठ होईल. मॅम मला पाठ आहे. ज्याची पाठ आहे त्याचं ठीक आहे, पण ज्याने केली नाही ना त्याच्यासाठी सांगते मी. आणि ज्याची पाठ आहे त्याने पण म्हणायची म्यूट वर राहून. ठीक आहे, इरा कर सुरुवात बेटा. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा सम वागणे. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगीन रंगुदे. अन्नपूर्णा पसरोबना शुद्ध वेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना. जान्हवी तुझं पाठ आहे का पुढचं कडवं? मन. हो. मन. भूगताची दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी.
अन्नपूर्णा विसरू मनाने शुद्धतेचे चांदणे ओवरी देई आम्हाला चांदण्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना अन हेच मुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे. आरव हो मॅम. म्हण पुढे. लाभले आलो पुढे हे नावले ते लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले आलो पुढे हे थांबले ते संपले घेतला तो श्वास आता तो पुन्हा नादा जरे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना अन हेच मचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे. अरे वा, छान. आज सर्वांनी छान प्रयत्न केला प्रार्थना म्हणण्याचा. इराने, जान्हवीने आणि आरवने पण. थोडेसे काही शब्द चुकत होते, तेवढं फक्त लक्ष द्या. म्हणजे कारण की शब्द चुकला ना मग अर्थ बदलून जातो, हो की नाही? सगळ्यांनी प्रिंट आउट घेतले आहेत? हो मॅम. हो हो मागच्या वेळेस आपला कुठला धडा चालू होता? मॅम. डराव डराव. नाही, डराव डराव झाला होता ना. सांग ना. डराव डराव कविता झाली होती. मॅम, इंधन बचत. हा, इंधन बचत. मागच्या वर्गामध्ये आपला हा जो धडा आहे ना हा वाचून झाला होता. तुम्ही सर्वांनी वाचला होता ना? हो आज मॅम. आज मी वाचते आणि मग नंतर आहे ना आपण त्याच्या खालचा स्वाध्याय जे प्रश्न उत्तर दिलेले आहेत ना ते सोडवूया. ठीक आहे? पण त्याच्या आधी मी काय सांगते ऐका. 12 एप्रिलला आपला हा जो वर्ग आहे याची परीक्षा होणार आहे. 12 एप्रिलला म्हणजे अजून 2-3 वर्ग बाकी आहेत आपले. आणि मग 12 एप्रिलला परीक्षा होईल आणि मग नंतर आपल्याला सगळ्यांना समर वॅकेशन चालू होतील की नाही, उन्हाळ्याच्या सुट्ट्या. मग कुणी मामाच्या गावाला जातं, कुणी आजोळी जातं. तर मग त्याच्यामुळे सुट्ट्या राहतील आपल्या वर्गाला, म्हणजे हे पर्व संपेल आपलं. आलं लक्षात? 12 एप्रिलला परीक्षा. तसं मी मेसेज टाकते ग्रुपवर, पण तुम्हाला माहिती असावं आणि तुम्ही थोडीशी तयारी करा ना. परीक्षा म्हटल्यावरती अभ्यास करावा लागेल की नाही. आता हे जे धडे आपण घेतोय ना, म्हणजे 2 धडे आणि ह्या कविता, याच्या खाली जे स्वाध्याय म्हणून तुम्हाला जे प्रश्न उत्तर आपण सोडवून घेतोय, तुम्ही घरी गृहपाठ करताय त्याचा, तर हीच प्रश्न जे तुम्हाला वर्गात शिकवलं गेलेले त्याच्यावरतीच आधारित आपली एक छोटीशी परीक्षा घेतली जाईल. ठीक आहे? नेहमीच्याच आपल्या वर्गात राहील, पण अजून काही त्याच्यावरती सविस्तर माहिती असेल तर ती मी ग्रुपवर पोस्ट करेल आणि त्याच्या पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या वर्गात तुम्हाला तशी माहिती सांगेल पण वर्गात. चालेल? आलं लक्षात? 12 एप्रिल ही परीक्षा आहे आणि मग नंतर परीक्षेनंतर तुम्हाला सुट्ट्या लागतील. ठीक आहे. बघा आता पेज नंबर 16 काढा. पान नंबर 16, 16. आता मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. इंधन बचत हे धड्याचं नाव आहे. आणि बघा ना त्या धड्या जवळ ना आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. तर त्या चित्राच्या मदतीने ना आपल्याला समजायला सोपं होतं की नाही. चित्राच्या मदतीने आपल्याला समजायला सोपं होतं. हो की नाही? एक मिनिट.
इंधन बचत धड्याचं नाव काय आहे? इंधन बचत. तर ते चित्र दिले बघा, त्या चित्रामध्ये आपल्याला एक मुलगा दिसतोय, कोणीतरी आजारी आहे मागे, हा, आणि ते गॅसवरती काहीतरी बनवतायत. तर त्या चित्राच्या मदतीने ना आपल्याला समजायला सोपं होतं. हो की नाही? सोपं होतं की नाही? बघा आता मी वाचते, तुम्ही लक्ष द्या. दिनूची आई आजारी होती. तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलावले. दिनू, फातिमा ये बस. फातिमा, दिनू तू काय करतोस? दिनू, आईसाठी चहा करतोय, तुझ्यासाठीही करू का? फातिमा हसत हसत, नको, मी चहा घेत नाही. काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? ती प्रश्न विचारते हा त्याला. मग दिनू काय म्हणतो, काय बिघडलं? फातिमा, अरे छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू, हे माझ्या लक्षातच आलं नाही. फातिमा, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. समजलं? दिनू, समजलं समजलं, आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. बघा हा, हे जे आहे की नाही, म्हणजे दिनू, मग त्याच्या पुढे ते 2 डॉट ठेवलेले, म्हणजे एकंदरीत हा जो धडा आहे की नाही, हा एक संवाद आहे. 2 व्यक्तींमध्ये झालेला संवाद, कॉन्व्हर्सेशन. हा, म्हणून मग त्यांनी ते त्याच्या तोंडचं वाक्य काय आहे, तो काय म्हटला, म्हणून मग दिनू त्याच्या पुढे ते 2 डॉट ठेवलेले, आणि तो काय म्हणतो तो काय म्हटलाय ते वाक्य त्याने लिहिलेले. तर हे संवादात्मक आहे, म्हणजे त्या दोघांमध्ये ते दोघं काय बोललेत ते या धड्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आता बघा सुरुवातीला काय ना, तो जो मुलगा आहे त्याचं नाव काय आहे? दिनू. आणि ते जे आपल्याला दिसतंय की चित्रामध्ये, त्याची आई झोपलेली आहे आणि स्वयंपाकघरात तो त्याच्या आईसाठी चहा करतोय. इतक्यात त्याच्या दारावरची बेल वाजते. तो दार उघडलं तर समोर त्याची वर्गमैत्रीण, त्याची क्लासमेट असते. तिचं नाव काय आहे त्याच्या क्लासमेटचं? फातिमा. हा, फातिमा. तर ती उभी होती. मग त्याने तिला घरात बोलवलं की ये म्हणून. मग ती फातिमा आली, आणि ती आता जनरली आपले मित्रमैत्रिणी पण घरी येतात की नाही, आपल्याला खेळायला बोलवायला येतात. कधीतरी काहीतरी ऑकेजन असतं, आपण बोलवतो. तर मग ती काय म्हणते की अरे काय करतोयस तू? मग तो दिनू म्हणतो की मी माझ्या आईसाठी चहा बनवतोय, आई आजारी आहे ना त्याची, तर तुझ्यासाठी पण करू का? तो दिनू त्याच्या मैत्रिणीला विचारतोय. मग ती फातिमा काय म्हणते की नको, मी नाही चहा घेत. तुम्ही चहा घेता का? नाही. खरंच सांगायचं हं. नाही. नाही. कोणीच नाही चहा घेत? नाही. अरे वा, आरव घेतो वाटतं. आरव, नाही मॅम. आरव आरव अवताडे. नाही मॅम. सगळे नाही नाहीच म्हणताय बाबा. मी पण नाही घेत. पण मी खरं सांगतेय बरं का, सगळ्या कोणी घेत असेल त्यांनी म्हणायचं. म्हणजे मी ज्यावेळेस खूप लहान होते ना, लहान म्हणजे असं 3rd ला किंवा 4th स्टँडर्डला अशी असेल त्यावेळेस, ना आई माझी आम्हाला सकाळी एकदाच चहा द्यायची. पण वर्गामध्ये ना आमचे शिक्षक जे होते ना, आमचे क्लास टीचर, मग त्यांनी सांगितलेलं आम्हाला की चहा पिणं आरोग्यासाठी कसं म्हणजे चांगलं नाहीये, तर तुम्ही चहाऐवजी दूध पीत जायचं, असं तसं ते सांगायचा इतका परिणाम झाला ना, म्हणजे इफेक्टिव्ह इतकं होतं ते, की तेव्हापासून सोडलेला मी चहा. त्याच्यानंतर कधीच चहा नाही पिला. म्हणजे आधी घ्यायची खूप, तेव्हा लहान होते ना, 3री-4थीला, तेव्हा घ्यायचे मी चहा. त्याच्यानंतर कधीच नाही. जेव्हा सोडला त्याच्यानंतर कधीच चहा नाही घेतला. मॅम, हा, मी तर छोटापासून पण नाही घेतला. जेव्हा मी जन्म झाला तेव्हापासून नाही घेतला. अरे वा, किती छान. चहा पिणं तसंही आपल्या आरोग्यासाठी कुठे हिताचं आहे, नाही का? तर बघा, ती काय म्हणते, ती फातिमा, तो दिनू म्हणतो की तुझ्यासाठी चहा करू का? मग फातिमा म्हणते नको, मी चहा घेत नाही.
काय रे, 1 कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं घेतलंस? आता तुम्ही मला एक सांगा, आपण एकदम थोडंसं काहीतरी आपल्याला उकळवायचंय, काहीतरी शिजवायचंय, तर आपण इतकं मोठं पातेलं घेतो का बरं? तुम्ही बघितलं असेल ना किचनमध्ये आईला काम करताना. हम्म. 1 कप चहा किंवा थोडंसं काहीतरी तुम्हाला थोडीशी भाजी म्हणा, सूप म्हणा, असं काहीतरी आपण करतो. त्यावेळेस अगदी 10 माणसांना करा इतकं मोठं पातेलं घेतो का? मॅगी जनरली तुम्ही मॅगी बनवत असाल. एका जणासाठी मॅगी बनवायला एवढं मोठं पातेलं घेऊन चालेल का आपल्याला? नाही. नाही ना. छोटं काय होतं बरं, मोठं पातेलं एक जणासाठी जेव्हा तुम्ही काहीतरी चहा, मॅगी किंवा काही बनवता, तर त्यावेळेस एवढं मोठं पातेलं घेतलं आणि एकदम छोटंसं पातेलं घेतलं, की जेवढं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्याने काय फरक पडतो बरं? कोण सांगेल मला? आरव बोल. मॅम, हे गॅस पण वेस्ट होतो. हां, गॅसही वेस्ट होतो आणि ते किती वेळ लागेल ना तेवढं पातेलं हे करायला, ते तापवायला. गॅस वेस्ट होतो, तापायला पण वेळ लागतो, वेळ पण जातो. हो. मग तेच जर तुम्ही छोटं पातेलं घेतलं, तर काय होईल त्याच्यामध्ये ठेवलेलं पाणी लवकर उकळेल की नाही? म्हणजे काय होईल, अ, जे काही गॅस वगैरे आहे त्याची तुमची काही बचतच होते की नाही? हं? हो. म्हणून म्हणून ती विचारतीये, की ते त्या दिनूच्या लक्षात नाही आलं. म्हणून मग ती काय म्हणते फातिमा, की "काय रे, 1 कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं घेतलं का?" तर ते दिनूला समजलंच नाही. म्हणून तो म्हणतो, "काय बिघडलं एवढं मोठं पातेलं घेतलं तर?" म्हणे, "अरे, छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. हो की नाही? 10 माणसांना एवढं मोठं पातेलं आणि एका जणाचं एवढं छोटं पातेलं. तर त्या छोट्या पातेल्यामध्ये लवकरच पाणी उकळेल की नाही? किंवा लवकरच चहा होईल की नाही? हं? हो. आणि जर कुणी हे बघितलं नसेल किंवा कोणाच्या लक्षात नसेल आलं, तर आईला बरोबर घेऊन प्रयोग करून बघा. आई किचनमध्ये असताना. हं? मॅम, हं. मॅम, मला चहा बनवायला येतो पण मी पेत नाही. हां, हां. हो का? नाही चहा प्यायचाच नसतो ना तसाही. तुला बनवता येतो ही चांगली गोष्ट आहे. तर अरे छोटं पातेलं घेतलं असतंस, तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू, हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्या दिनूच्या ते लक्षात येत नाही म्हणूनच त्याने ते मोठं पातेलं घेतलं ना. फातिमा, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. समजलं? ती फातिमा काय म्हणते, की छोटं पातेलं घेतल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि त्यातल्या त्यात आपला गॅस पण वाचला असता. इंधन बचत झाली असती. हो की नाही? मॅम, हं. इंधनाचा अर्थ काय असतो? इंधन म्हणजे आता बघा, आपण गाडी चालवतो, त्याला पेट्रोल, डिझेल लागतं. आपण घरी स्वयंपाक करतो. हं. आपण घरी स्वयंपाक करतो, तो गॅसवर करतो. ग्रामीण भागामध्ये काही-काही वेळेस स्वयंपाक चुलीवर केला जायचा. म्हणजे ते हे नसतं का लाकूड लावून हे करतात ते. तर हे सगळं इंधनाचे प्रकार झाले ना. गाडी कशावर चालते? पेट्रोलवर चालते. हं. आता हो. अलीकडे ते सोलर याच्यावरती पण आलेत बघा, सौर कुकर वगैरे. मग ते पण ते जे आहे सोलरची जी पॉवर आहे, ती ऊर्जा ते सेव्ह करून त्याच्यावरती पण काही जण स्वयंपाक करतात. तर हे सगळे टाइप्स झाले इंधनाचे. अरे, छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. समजलं? मग दिनू म्हणतो, "समजलं, समजलं." आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. म्हणजे या धड्यामधून त्या दिनूला ती फातिमा जी आहे, ती काय समजून सांगते, इंधन बचत कशी करायची, सेव्हिंग कसं करायचं, गॅस कसा वाचवायचा. हं? तर ते त्याला समजतं. दिनूला काय समजतं ह्याच्यामधून, कसं आपण सेव्हिंग करायचं, कशी बचत करायची. तर बघा याच्यामध्ये ना खाली आपल्याला स्वाध्याय दिलेला आहे. आलं लक्षात या धड्यामध्ये म्हणजे काय म्हणायचंय? ह्या दोघांमध्ये झालेल्या ह्या संवादातून त्यांना काय म्हणायचंय? आलं लक्षात? हो.
कुणाला काही शंका आहे? काही समजलं नाही? स्वयंपाकघरात झालेला दोघांमधला संवाद आहे हा. फातिमा त्याची वर्गमैत्रीण आहे. आणि स्वयंपाकघरामध्ये ज्यावेळेस दिनू त्याच्या आजारी आईसाठी चहा बनवत होता त्यावेळेस त्याची मैत्रीण येते. तिचं नाव काय आहे? फातिमा. आणि म्हणून मग दिनू ती विचारते की दिनू काय करतोयस तू? तर म्हणे आईला बरं नाहीये तर मी आईसाठी चहा बनवतोय. तर तू घेशील का चहा? तर ती म्हणते नाही नको. पण अरे 1 कप चहा बनवण्यासाठी एवढं मोठं पातेलं तू घेतलंस का? तर तो म्हणतो की काय झालं एवढं मोठं पातेलं घेतलं तर काय बिघडलं? तर म्हणे अरे की छोटं पातेलं घेतलं असतं तर पाणी लवकर उकळलं असतं आणि त्यातल्या त्यात इंधन बचत म्हणजे गॅसची पण बचत झाली असती की नाही. मग तेव्हा दिनू म्हणतो की अरे हो हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. आणि मग आता मला समजलं आणि माझ्या लक्षातही आलं आणि मग त्याने तो जो चहा त्याने तयार केला होता तो चहा कपात ओतला आणि त्याच्या आईला नेऊन दिला. बघा तुम्हाला चित्रातही दिसतंय त्याने 1 कप चहासाठी किती मोठं पातेलं ठेवलंय. दिसतंय की नाही चित्रामध्ये बघा बरं. हो मॅम. हम्म ठीक आहे चालेल. मग पहिला प्रश्न कोण वाचेल? आरव वाचेल का? ठीक आहे वाच. हा संवाद कोठे नाही, झाला? प्रश्न ऐक. प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा असं. प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा. अ हा संवाद कुठं झाला? कोठे कोठे. हा संवाद कोठे झाला? कोण सांगेल मला उत्तर? हँड रेज करा. शोधा बरं. मॅम तुमचा व्हॉइस डबल येतोय. हो ना मलाही डबल येतोय माहित नाही का बरं. आता पण येतोय का? हा शोधा बरं. कोण सांगतं मला? स्वयंपाकघरात. हा स्वयंपाकघरात. पण मी काय म्हटलं होतं की एका वाक्यात उत्तर द्या. एका शब्दात सांगितलंय का? हम्म सांग मारव परत एकदा सांग. हा संवाद स्वयंपाकघरात झाला. असं पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचंय. ठीक आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा असं म्हटलेलं आहे त्यांनी. पुढचा प्रश्न कोण वाचेल? हा वाच. संवादात किती पात्रे आहेत? सांग उत्तर येतंय का तुला? हो मॅम. हा त्या संवादात 2 पात्रे आहेत. बरोबर. संवाद म्हणजे काय? एकमेकांमध्ये झालेलं बोलणं. तर त्या ह्या संवादात दोनच पात्र आहेत कारण की त्याची आई तर झोपलेलीच आहे. आई काही म्हटली थोडीच आहे हो की नाही. आईला तर बरं नाही आई आजारी आहे मग आई झोपूनच आहे. तर स्वयंपाकघरात फक्त दिनू आणि फातिमा हे 2च जण होते की नाही. म्हणून संवादात 2 पात्रे आहेत. पुढचा प्रश्न कोण वाचेल? इरा वाचते का? वाच. दिनूला कशाचे हम्म महत्व हम्म पटले? हम्म बघा प्रश्न वाचल्यानंतर जर लगेच उत्तर आलं नाही तर वेळ घ्या. थोडस वाचा बघा. उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. येतंय का इराला उत्तर? नाही. मग बघ ना धडा वाच ना. इराला समजलं नाही का? इरा हा तुला समजलं नाही का?
मला समजले. समजलंय ना? मग बघ शेवटचा जो संवाद आहे त्याच्यामध्ये दिनू काय म्हणतो, समजलं समजलं आणि लक्षातही आलं. त्याच्या आधीचा जो संवाद आहे तो फातिमा ती काय म्हणते, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. समजलं? मग तुला येतंय का उत्तर मग? दिनूला इंधन हा. बचतचे महत्व पटलं. येस, बरोबर. इंधन बचत समजते की नाही त्याला, म्हणूनच तो म्हणतो की हो मला समजलं आता आणि माझ्या लक्षातही आलं. दिनूला इंधन बचतीचे महत्व पटले असं उत्तर आहे त्याचं. बरोबर उत्तर दिलं सिरा. आता हा पुढचा प्रश्न कोण वाचेल? अंश वाच. खालील चित्र पहा, त्या खालील वाक्य वाचा. इंधन बचतचे आणखी मग मार्ग. सांगा. हं. बघा खालील चित्रे पहा, त्याखालील वाक्य वाचा आणि इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा. आपण कसं आता बघा दिनूने ती फातिमा म्हटली की नाही छोटं पातेलं घेतलं असं तर पाणी लवकर उकळलं असतं, तर हा एक मार्ग झाला इंधन बचतीचा. तर तुम्हाला त्या चित्रामध्ये काय दिसतंय सांग बरं मला अंश. एक स्टोव आहे आणि त्याच्यावरती एक पातेलं ठेवलंय. त्या पातेल्यात पाणी पाणी तापवायला ठेवलंय बघ. मग खालचं वाक्य काय वाच बरं. पाणी तापवायला तापवताना. ताप- पा- 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 पातेल्यावर झाकण ठेवा. हा म्हणजे काय होईल? पाणी तापवताना पातेल्यावर झाकण जर ठेवलं तर पाणी लवकर तापतं. हो की नाही? आवाज येतोय ना माझा? हो. हम्म. पाणी जर आपण तापवायला ठेवलं तर त्याच्यावरचं झाकण ठेवलं तर पाणी लवकर तापतं. पुढचं जे चित्र आहे ते त्याच्या खाली काय लिहिलंय अंश वाच. सायकलवरून प्रवास करा. हम्म. सायकल प्रवास करा. हम्म. सायकल वरून ज्यावेळेस प्रवास करतो सायकलला कुठलं हे लागतं का, इंधन लागतं का बरं? पेट्रोल लागतं का, डिझेल लागतं का? नाही. नाही. नाही ना. आपण आपण पॅन्डल मारतो, आपण जी ऊर्जा देतो त्याच्यावरच चालते की नाही सायकल. आता जसं गाडीला आपण टू व्हीलर किंवा फोर व्हीलर कुठे घेऊन जातो, जर आपल्या टू व्हीलर किंवा फोर व्हीलरचं पेट्रोल डिझेल संपलं तर आपल्याला लगेच जावं लागतं की नाही पेट्रोल पंपावर. मॅम, हा. पण जर सायकलच्या टायरची हवा संपलं तर हवा पण भरावं लागते. हो, हवा भरावी लागते, पण हवा थोडी त्याचं इंधन आहे. आता तर मग गाडीच्या पण याच्यामध्ये हवा भरावी लागते. गाडीच्या टायरमध्ये पण भरावी लागते की नाही? हो. हं? पण बघा सायकलच्या याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हवा भरतो त्यावेळेस सायकल चालायला लागते. पण समजा ज्यावेळेस याच्यामध्ये जर आपण गाडीच्या टायरमध्ये हवा वगैरे सगळं आहे आणि तो तुम्ही फोर व्हीलर किंवा टू व्हीलर मध्ये पेट्रोलच नाही टाकलं तर चालते का ती? नाही. नाही ना. हा जान्हवी बोल. मॅम, तुमचा आवाज रिपीट येऊन राहिलाय, डबल डबल. हो ना, का बरं मलाच माहित नाही असं का होतंय. माहित नाही का बरं होतंय असं.
तर बघा सायकलवरून प्रवास केल्याने काय होतं की आपलं एक्सरसाइज पण होते ना, व्यायाम पण होतो आणि इंधनाची पण बचत होते. पुढचं जे चित्र आहे ते बघा, अंश वाच त्याच्या खाली काय लिहिलंय. बसने रेल्वे रेल्वेने प्रवास करा. हम्म म्हणजे काय होईल आता बघा, ज्यावेळेस तुम्ही सगळे स्वतःच ज्यावेळेस काही कार वगैरे घेऊन जाता, तर किती सारं म्हणजे एका रोडवरती पण किती गाड्या दिसतात की एका कारमध्ये एकच जण बसलाय. आणि समजा तुम्ही तुमचे मित्र वगैरे मैत्रिणी कोणी असेल तर एका कारमध्ये तुम्ही जर कुठे एकाच ठिकाणी तुम्हाला जायचंय तर तुम्ही बरोबरच गेले, तर ही पण सेव्हिंगच आहे की नाही. प्रत्येक जण त्याची त्याची वेगळी कार काढतोय का? जर तुम्हाला एकाच ठिकाणी जायचंय, सगळे तुम्ही बरोबर जाताय त्यावेळेस. आणि बसने पण किंवा रेल्वेने आपण ज्यावेळेस प्रवास करतो त्यावेळेस पण ती पण तसं म्हटलं तर याची सेव्हिंगच आहे, तुम्ही प्रायव्हेट याच्याने न जाता का. कारण की बसने किती लोक प्रवास करत असतात एका वेळेस, रेल्वेने किती जण प्रवास करत असतात. हो की नाही, तुम्ही गेलायत का कधी बसने रेल्वेने? खूप जण प्रवास करतात की नाही. आणि पुढे काय आहे, पुढे वाच अंश. स- स- सौर हम्म. ऊर्जेचा वापर करा. सौर ऊर्जेचा वापर करा. सौर ऊर्जा म्हणजे काय? सोलर पॅनल. हा, ज्याला सूर्यप्रकाशापासून आपल्याला जी ऊर्जा मिळते की नाही, तर तिला म्हणायचं सौर ऊर्जा. ते बघा ते सोलर पॅनल वगैरे दिसतंय बघा तुम्हाला त्या चित्रामध्ये. हम्म उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा जेव्हा खूप जास्त सनलाईट वगैरे होतं त्यावेळेस आपल्याला आपल्या घरची इलेक्ट्रिसिटी न वापरता सौर ऊर्जेचा किती उपयोग होतो. गिझर लावायची त्यावेळेस गरज पडते का आपल्याला, जर सोलर असेल तर. हम्म म्हणजे इलेक्ट्रिसिटी सेव्हच होते ना त्याच्याने. तर जिथे तिथे शक्य आहे तिथे तिथे सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे आपण. मॅम, हम्म माझ्या नेटिव्ह प्लेस मध्ये सौर ऊर्जेचा वापर करतात. कशामध्ये? माझ्या नेटिव्ह प्लेस मध्ये. हम्म कशाला, कशाला वापरतात सौर ऊर्जा? आंघोळीचं पाणी तापवाय. हो हो बरोबर. काही ठिकाणी ना स्वयंपाक वगैरे पण करतात ते सोलरच्या याच्यावर चालणारे कुकर वगैरे पण असतात ना. मॅम, हम्म इलेक्ट्रिसिटी साठी पण यूज करतात. इलेक्ट्रिसिटी पण. आपल्याकडे पण आहे ना होम टॉवर. हो काही काही ठिकाणी ना ते हे पण असतात बघा, खूप मोठे त्यात पवन चक्क्या असतात ना, विंड याच्यावरती चालणार, हवेवरती चालणारे किती मोठे मोठे, तर त्याच्यातून पण इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. बघितलंय का तुम्ही, आपण गावाकडे वगैरे जाताना रोडच्या साईडला. मॅम, त्याला इंग्रजीमध्ये विंड मिल्स बोलतात. हा, विंड मिल्स. तर त्याच्याने पण इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपल्याला पॉवर मिळते, ऊर्जा मिळते. प्रश्न तिसरा कोण वाचेल? मॅम, मी. आरव, हा वाच. खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणते इंधन लागते? त्यापैकी यापैकी यापैकी कोणते साधन वाप वापर वापरल्यामुळे सर्वांत सर्वात सर्वांत सर्वात जास्त इंधन बचत होते ते घरी चर्चा. चर्चा करून सांगा. हम्म
खालील साधने ओळखा. ही साधने वापरण्यासाठी कोणतं इंधन लागतं? यापैकी कोणते साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधन बचत होते ते घरी चर्चा करून सांगा. तुम्हाला आहे ना हे ओळखायचे चित्र. सांगा बरं एक एक काय आहे, बघितलंय का आणि तुम्ही? हे जे चित्रात दिसतंय हे बघितलंय का तुम्ही? हो मॅम. सांगा बरं हो एक एक. पहिलं चित्र कसलं आहे? मॅम एक 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 पातेलं एका स्टोव वर ठेवलं. हा, स्टोवर. हा, बरोबर आहे. ते ते तर एक आहे. त्याच्या आधीच एक चित्र आहे बघा. त्याला काय म्हणतात माहितीये का? त्याला ना शेगडी म्हणतात. आता तुम्ही माहित नाही, बघितलेलं नसेल तर काही त्याला अशी आम्ही मध्ये बघितली कॉईल. मॅम, मी माझ्या पप्पाच्या गावामध्ये बघितली आहे. हा, तर त्याला नाही का काही ठिकाणी लाकूड पण वापरलं जातं किंवा ते काही ठिकाणी इलेक्ट्रिसिटीवर पण असतं. त्याला मध्ये कॉईल असते इलेक्ट्रिसिटीवरती आणि ज्यावेळेस आपण ते स्विच ऑन करतोय ना, तर ती मधली कॉईल लाल कलरची होते, रेडिश. तर ती जी त्याला शेगडी म्हणतात. तर ती इलेक्ट्रिकवर चालते. त्यांनी काय म्हटलंय की ती साधने वापरण्यासाठी कोणतं इंधन लागतं, तर त्याला वीज लागते. मग नंतर आहे स्टोव. ते बघा एक पातीला ठेवलंय. हे हा स्टोव पण आहे ना, आम्ही अगदी लहान होतो ना, तुम्ही बघितलाय का कुणी? हो हो मॅम. मॅम. बघितला? अंशने नाही बघितलेला. तू बघितलं अरू? हा, बघितलं. कुठं? पप्पाच्या गावामध्ये हे होते ना, सुरज काकाचं तिकडे ते राहत होतं. हा, म्हणजे आमच्या लहानपणी होते ते. आणि आता काही म्हणजे आता एवढं नाही बघायला मिळत, क्वचित कुठेतरी असतील तर असतील. मॅम, मी फक्त माझ्या पप्पाच्या गावामध्ये बघितलं एकदा. हा हा. तर त्याला कुठलं इंधन लागतं माहितीये का कोणाला? कशावर चालतो तो स्टोव? काय टाकलेलं असतं मॅम त्याच्यामध्ये? गॅस. गॅस. नो नो, नॉट नाही गॅस. नाही, गॅस नाही. तो केरोसिन, रॉकेल म्हणतात त्याला. रॉक किलर असतं बेटा, म्हणून मी म्हटलं तू नसेल बघितलं ते. मला नाही माहिती. तर ते ते बघा ती जी दिसते की नाही ती, त्याच्या खाली जी टाकी सारखं छोटं आहे त्या स्टोवला, त्याच्यात रॉकेल भरतात आणि मग ते पेटवतात. हा. पुढचं चित्र कशाचं आहे? हे सांग, हे माहिती ना तुला? मॅम, हे माहिती मला. काय सांग हम्म मग? काय मॅम, आहे? ही गावाकडे काय आहे असतं. सांग. मॅम, गावामध्ये ह्याला जास्त युज करतात. हा, काय आहे? सांग ना मग ते. त्याला काय म्हणतात माहितीये का तुला? मॅम, तुला काय बोलतात माहित नाही. पण मी तुझ्या पप्पाच्या गावाकडे आहे ना ते चूल. चुला. त्याला चूल म्हणतात. प्रेशर. ते बाहेर नाही, तिकडं बाहेर आहे ना, पाणी गरम करतं तिकडं. तर बघा, हे ना तुम्हाला ग्रामीण भागात वगैरे गेले ना तुम्ही, तर तिकडे बघायला मिळेल. त्याला लाकूड वापरलं जातं. चूल म्हणतात त्याला. आणि त्याच्या आजूबाजूची आहे की नाही अशी दिसते, अशा स्क्वेअर याच्यामध्ये. दगड होते आणि त्याच्यावर ठेवतात. अं? मातीची पण असते, फक्त दगड नाही. मॅम, दगड हा ठेवतात हा, म्हणताय की बरोबर. माती? हो हो, दगड दगड ठेवतात, विटा ठेवतात. किंवा मातीची मॅम. पण असते, तिला एक असा आकार देऊन हो मॅम. बनवलेली. आणि मग त्याच्यामध्ये लाकूड घालतात आणि मग म्हणजे स्वयंपाक करायला, पाणी तापवायला त्याच्यासाठी ते मॅम, वेस्ट वापरतात. थिंग्स पण टाकतात. काय? मॅम, वेस्ट थिंग्स पण पेटून टाकतात. वेस्ट थिंग्स? हा, म्हणजे वेस्ट म्हणजे अं, अं, झालेले म्हणजे कसले हा तरी लाकूड. हा हा, बरोबर बरोबर. मॅम लाकूड वगैरे असं. हा. कधी कधी चूल कोळशाने पण पेटवली जाते. हो, हो. बरोबर बरोबर. कोळशाने पण पेटवली जाते ना. पोळीला काय वापरता तुम्ही पुढचं गोळीला? चित्र कसलं आहे बरं, कोण सांगेल? गॅस. गॅस. मॅम, खूप बघितले. हे काय आहे? नीट मॅम, गॅस. गॅस. आता सगळीकडे आपल्या घरी बघतोय की नाही आपण. पूर्वीच्या काळी किंवा अजूनही ग्रामीण भागामध्ये चूल वापरली जायची, पण आता सगळीकडे गॅस आलेत. त्याच्या पुढचं चित्र कशाचं आहे? पण गॅसच आहे मॅडम, गोबर गॅस. मी सांगते, त्यांना कोणाला माहितच नसेल. नाही, म्हणून मी विचारतीये की कसलं आहे बुवा असं. तर त्याला म्हणतात गोबर गॅस.
म्हणजे गावाकडे ज्याची शेत आहे की नाही मोठं, तर तिकडे हा प्रकल्प राबवण्यात येतो. आणि तुम्ही शेतामध्ये बैल गाय वगैरे बघितलेले असतील की नाही. गोबर म्हणजे काय, तर शेण, आणि त्या शेणावरती हा गॅस तयार होतो. बघा ती जी टाकी आहे ना, त्या टाकीमध्ये तो गॅस तयार होतो त्या शेणापासून. आणि मग त्याच्यावरती म्हणजे आपला हा जो गॅस आहे की नाही, आपण चित्र तसा गॅस, किंवा मग त्याला गॅसच अटॅच असतो त्या गोबर गॅसला. आणि मग त्याच्यावरतीच आपण कुकिंग वगैरे करू शकतो. त्याच्या पुढचं चित्र कशाचं आहे, कोण सांगेल? डब्बा. हो हो, पण कसलं आहे माहितीये का, बघितलंय का कुठे? नाही मॅम. नाही ना. बघा आता मी म्हटले की नाही, सौर ऊर्जा, सूर्याच्या प्रकाशापासून जी ऊर्जा तयार होते, सूर्यकिरणांपासून. तर हा कुकर आहे, म्हणजे ते जे डबे दिसतात की नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही जेवण बनवू शकता, शिजवू शकता, म्हणजे वरण भात वगैरे. आणि त्याचं पुढचं जे चित्र आहे ते पण एका इंडक्शन सारखं दिसतंय मला. इंडक्शन मॅम मी बघितलं असेल ना बघितले. तुम्ही? मॅम मी बघितले. मी पण हा बघितले. मी माझ्या हा, खूप साऱ्या मित्रांच्या घरी बघितले. हो हो, इलेक्ट्रिक याच्यावरती चालतं की नाही ते इंडक्शन. तर बघा आता हा मॅम जो हे दोन स्वाध्याय आहे बटन की असते नाही ह्याच्याकडे. अ? मॅम ह्याच्याकडे 2 बटन असतात. एक वॉर्म हम्म असतं आणि एक कोल्ड. हम्म. तर आता हा जो स्वाध्याय आहे की नाही या धड्याखालचा, हा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे घरी. आणि बघा लिहायला पण खूप नाहीये. प्रश्न दुसऱ्यामध्ये काय काय म्हटलं म्हणतात? होतं, खालील चित्र बघा, त्याच्या खालची ती वाचा, आणि इंधन बचतीचे आणखी मार्ग सांगा. ते तुम्हाला लिहायचं आहे की तुम्ही कसं अजून सेव्ह करू शकतात, इंधन बचत कशी करू शकता, याच्यावरती विचार करा, तुमच्या आईबाबांशी बोला, आणि मग ते लिहा त्या प्रश्नाचं उत्तर. पहिला एका वाक्यात उत्तर लिहा, प्रश्न दुसरा, आणि हा प्रश्न तिसरा पण तुम्हाला लिहायचा आहे की खालील साधने ओळखा जी आता आपण बघितली. तर ती साधने वापरण्यासाठी कोणतं इंधन लागतं ते तुम्हाला लिहायचं आहे, आणि यापैकी कोणतं साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधन बचत होते ते घरी चर्चा करून सांगा. तुमच्या आईबाबांशी या विषयावरती चर्चा करा तुम्ही. ठीक आहे. मॅम हे लास्ट वाला. लास्ट वाला काय? हे लास्ट वाला गॅस. लास्ट वाला. काय लास्ट वगैरे? हा. हा ना, इंडक्शन कशावर चालतं ते? मॅम अच्छा. हे डिजिटल असते, इलेक्ट्रिसिटीवर चालतं. आणि हा ह्याच्यामुळे खूप सेव्ह होतं. हा. पण बघ ना, त्याच्या शेजारी अजून एक चित्र आहे, त्याच्यामुळे अजून जास्त सेव्ह होईल. तिथे तर तुला काही करायचंच नाहीये. सोलरमुळे, सौर ऊर्जेमुळे ते फक्त उचलून तुम्हाला उन्हात ठेवायचंय. त्याची जी ऊर्जा मग येते ना काही आपण इलेक्ट्रिसिटी वगैरे लागते का तिथे? नाही ना. आणि किती सूर्यप्रकाश आपल्याला, काय आपण काय पे करतो का सूर्यप्रकाश मिळतो तर आपल्याला? आता आपण आपल्या घरामध्ये जे दिवे लावतो त्याचं बिल भरावं लागतं ना आपल्याला. मग इतका हो. सारा सूर्यप्रकाश आपल्याला फ्री मध्ये मिळतो की नाही. मग उलट ते जर काय म्हणतो की यापैकी कोणतं साधन वापरल्यामुळे सर्वात जास्त इंधन बचत होते ते घरी चर्चा करून सांगा. सौर ऊर्जा, जी आपल्याला कुठे काही पे नाही करावं लागत, तर ते वापरल्यामुळे आपले जास्त इंधन बचत होईल, हो की नाही. तर हा जो धड्याखालचा स्वाध्याय आहे हा सोडवायचा आहे तुम्हाला, हा गृहपाठ आहे. ठीक आहे. आणि 12 तारखेला आपली परीक्षा होणार आहे शाळेची. आलं ना लक्षात? तो आपला शेवटचा वर्ग राहील. तर त्याच्याविषयी काही असलं ना, म्हणजे काही अपडेट वगैरे, तर ते मी तुम्हाला तसं ग्रुपवर सांगेलच. मॅम आणि 6 वाजता. ग्रुपवर पण मी तसा मॅम मेसेज 6 टाकते. वाजता जॉईन होणार आहे. हा मॅम 6 वाजता चालू होणार आहे. हो हो, 6 वाजताच मी तुम्हाला तसं सांगेल ना. अजून 2-3 क्लास बाकी आहेत ना आपले. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा. हा चालेल. मग हा जो आता इंधन बचत ह्या धड्यावरचा जो स्वाध्याय आहे ना, तो वहीत लिहून काढा. ठीक आहे. कोणाला काही शंका आहे, विचारायचं आहे काही?
आणि प्रार्थना पाठ करा. चालेल, चला मग भेटूया पुढच्या वर्गात. तोपर्यंत बाय सर्वांना. बाय मॅम. बाय बाय.